कालचा निकाल आला त्यानंतरची आजची बैठक नेमकं यामध्ये काय कारण म्हणून समृद्धी चर्चा झाली। ही बैठक खऱ्या अर्थानं सर्व नेते मंडळींचे आभार मानण्यासाठी बैठक बोलवली होती। अतिशय मनापासून सर्व घटक पक्षाच्या सर्वच नेते मंडळींनी कार्यकर्त्यांनी अतिशय जिद्दीनं काम केलं। त्याबद्दल उमेदवार म्हणून माझ्या पक्षाच्या वतीनं आभार मानण्यासाठी बैठक बोलवली होती। खरं म्हटलं तर कालच्या चर्चेमध्ये पालकमंत्री मुश्रीफ साहेबांनी सूचना केली होती, त्या निमित्ताने ही बैठक घेतली। या पुढच्या काळामध्ये सुद्धा महायुती म्हणून एकत्रितपणानं जिल्ह्यामध्ये आपण काम करू अशा पद्धतीची चर्चा झाली। आणि जिथं कुठं मताधिक्य कमी झालं त्या ठिकाणी आत्मपरीक्षण करून पुढच्या काळामध्ये कशा सुधारणा करता येतील या पद्धतीची चर्चा निमित्तानं सर्वप्रथम मला या निमित्तानं आपल्यासमोर नूतन खासदार आदरणीय छत्रपती शाहू महाराजांचं अभिनंदन करायचं आहे। त्यांच्या कारकिर्दीमध्ये कोल्हापूर जिल्हा अधिक उंचीवर जावा विकासाच्या दृष्टीनं या शुभेच्छा मला त्यांना द्यायच्या आहेत। त्याचबरोबर आमचे सहकारी मित्र धैर्यशील माने यांचासुद्धा विजय झाला। या दोघांच्या माध्यमातून आणि राज्यसभेचे खासदार मुन्ना माडी या तिन्ही खासदारांच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या योजना या कोल्हापूरमध्ये याव्यात आणि कोल्हापूरचा अधिक विकास व्हावा अशा पद्धतीच्या शुभेच्छा ते त्या दोघांना देतो आहे। त्याचबरोबर या निवडणुकीमध्ये सामान्य माणसानं अतिशय मनापासून भूमिका घेतली आणि म्हणून जवळजवळ 6 लाखापर्यंत मतं मला पडली आणि 1,00,000-1.5 लाख मतांनी जरी माझा पराभव झाला असला तरी मला कागल तालुक्यातून चंदगड तालुक्यातून जे लीड मिळणार होतं ते मिळालं नाही, त्यामुळे हा पराभव झाला। पण कोल्हापूर शहरामध्ये असेल, दक्षिण मतदारसंघामध्ये असेल अतिशय अटीतटीनं ही लढाई झाली। त्यामध्ये सर्वच कार्यकर्त्यांनी मनापासून भूमिका घेतल्या, त्यांच्या नेते मंडळींनी घेतल्या, जनतेनं सुद्धा आम्हाला साथ दिली। पण अनपेक्षित असं मताधिक्य महाराजांना करवीर आणि राधानगरीतून मिळालं, त्यामुळं मताधिक्य थोडं त्यांचं वाढलं आणि म्हणून मताधिक्य जरी वाढला निवडणुका येतात जातात जय पराजय होत असतो। माझ्या वडिलांची शिकवण आहे, विजय झाला तर कधी हरवून जायचं नाही आणि पराजय झाला तर कधी खचून जायचं नाही। या भूमिकेतनं मंडलिक साहेबांचा विचार घेऊन पुढच्या काळामध्ये सुद्धा आम्ही कार्यरत राहणार आहोत। शिवसेना, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी पक्षाची जी युती आहे या माध्यमातून पुढच्या काळामध्ये अधिक ताकदीनं आम्ही जिल्ह्याच्या विकासामध्ये सहभागी होऊ। काय कारण नेमकी वाटतायत इतक्या मोठ्या प्रमाणाची मतं पडली शाहू महाराजांना, काय नेमकी कारण त्याची दिसत आहेत तुम्हाला? शाहू महाराजांची उमेदवारी आधी घोषित झाली होती, याचा फायदा त्यांना झाला। माझ्या उमेदवारीला जाहीर व्हायला विलंब झाला, जवळजवळ 15-20 दिवसाचा काळ गेला। त्या काळामध्ये शाहू महाराजांचे प्रचार सुरू जोराने पुढे गेला। काही माणसं त्या उमेदवारीच्या निमित्तानं त्यांना पहिल्यांदा जोडली गेली आणि माझी उमेदवारी उशिरा जाहीर झाल्यामुळं ती मला अडचण त्यामुळे निर्माण झाली आणि त्यामध्ये जे पुढे गेले ते तशाच पद्धतीने लीड त्यांचं पुढे राहिलं। व्यक्तिगत पातळीवर थोडी टीका झाली म्हणून लीड वाढला असं वाटतंय का? कारण नाही, व्यक्तिगत पातळीवर मी काय चुकीचं बोललो नव्हतो, जे सगळ्या जनतेला माहिती आहे तेच मी बोललो होतो आणि त्यामध्ये व्यक्तिगत अपमान, गादीचा अपमान असं कधीही माझ्या मनामध्ये येत नव्हता। त्यावेळी मी सांगत होतो, आजही मी सांगतो, शाहू महाराजांच्याबद्दल आम्हाला व्यक्तिशः आदरच आहे, गादीबद्दल आदर सगळ्यांनाच आहे, आम्हालाच नव्हे कोल्हापूरला आदर आहे। पण टीका टिप्पणीमुळे लीड वाढलं नाही तर आम्ही कुठेतरी कमी पडलो म्हणून लीड वाढलं। कागल आणि चंदगडला थोडी आमचं आहे म्हणजे आमचं आहेच, होतंच। आता ते का कमी झाले याचं आत्मपरीक्षण आम्ही करू आणि निश्चितपणे त्यातून दुरुस्ती करू। नेत्यांनी काम केलं वाटते का काय? सगळ्या नेत्यांनी काम केलं आहे। आता बरीचशी कारणं मिळतात, दलित समाजाची मतं मिळत नाहीत, मुस्लिम समाजाची मतं मिळत नाहीत, कागल तालुक्यामध्ये तो शक्ती मार्ग जाणार आहे त्याचा परिणाम झाला, असे बरेचशी कारणं आहेत। बुदरगड तालुक्यामध्ये अदानीला मधल्या काळामध्ये तो प्रोजेक्ट दिला होता, त्याचाही राग लोकांच्या मनामध्ये होता। लोकांना असं वाटलं की निवडणुकीपुरतं स्थगिती दिली काय, अशी लहान लहान कारणं आहेत, ती शोध घ्यावा लागेल। काही वरिष्ठांना पाठवलं जाणार आहे आज ही जी बैठक महायुतीची आम्ही इथं आमंत्रित केलेली होती, यामध्ये राष्ट्रवादी, भाजपा, शिवसेना आणि मित्रपक्ष, घटक पक्ष एकत्रित ते आम्ही आता बैठकीला बसलेलो होतो। ही बैठक फक्त आणि फक्त या निवडणुकीमध्ये सर्व घटक पक्षांनी चांगलं काम केलं या सर्व नेते मंडळींचे आभार मानण्यासाठी, त्यांच्या कार्यकर्त्यांचे आभार मानण्यासाठी ही बैठक आता बोलवलेली होती। या बैठकीमध्ये 2-3 गोष्टींवर चर्चा झालेली की याचं आकलन झालं पाहिजे, जिल्ह्यात भविष्यात महायुतीच्या माध्यमातून जात असताना आपण कसं गेलं पाहिजे याची थोडीशी काही चर्चा झालेली आहे। सन्माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांना जाऊन भेटून थोडीशी इथली पार्श्वभूमी माहिती सांगून त्यांचे आभार व्यक्त करणे, अशा 2-3 बाबींवर आज ही बैठक झालेली आहे।